महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ माजवणारी बातमी आहे, कारण रघुनाथ कुचिक प्रकरणातील पीडितेने साम टीव्हीवर एक धक्कादायक खुलासा केलाय। आपल्याला गोव्यात आणि मुंबईमध्ये चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा आरोप या पीडित मुलीनं केलेला आहे। शिवाय पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनीच भाग पडला असा खळबळजनक आरोप या पीडित मुलीनं केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे। परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते। जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातोय अशा शब्दांमध्ये मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फटकारले। पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात 2021 मध्ये संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती। नमस्कार मित्रांनो, 2 दिवसापासून नारी शक्ती वंदनचे ढोल पिटवणं चालू होते। भाजपच्या सगळ्या महिला याचे ढोल पिटवत होत्या आणि जेव्हा महिला बिल पास झाले नाही त्याच्यानंतर सकाळपासनं चित्राताई वाघ ह्या सोशल मीडियावर काँग्रेसवर आपली भडास काढतायत की काँग्रेस हे महिला विरोधी आहे। तुमच्या माहितीसाठी मी पहिला व्हिडिओ बनवलेलाच आहे की काँग्रेसनेच महिला आरक्षणाची नीम रोवलेली आहे। हा विचार काँग्रेसचाच आहे। त्यामुळे तुम्ही कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलल्यानंतर तुम्ही काँग्रेसला नैतिकता आणि सगळ्या नारीचा सन्मान या गोष्टी तुम्ही शिकवण्याची गरज काँग्रेसला वाटत नाही। त्यामुळे दुसरी राहिली गोष्ट अशी की अजून 12 तासही ओलांडले नाहीत तर तुमच्यावर रघुनाथ कुचिक याच्यावर जे लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत त्याच्यातली जी मुलगी आहे तिने आरोप केले की चित्राताई वाघ यांच्यामुळेच तिला गोव्याला बंद करून ठेवण्यात आलं होतं। तर बघा, तुम्ही सकाळपासून महिलांच्या बाबतीत खूप संवेदनशील झाला होतात की महिलांविरोधी काँग्रेस आहे आणि महिलांना न्याय मिळू दिला नाही, महिलांचा तोंडातला घास काँग्रेसने काढून टाकला, अशी तुमची वाक्यता तुम्ही सकाळपासून बोंबलत होतात। मात्र ताई, तुमच्या त्या बोंबलण्याला आणि आता हे रघुनाथ कुचिकचं जे प्रकरण आहे याच्यात जर विचार केला तर आता वाटायला लागले की तुम्ही खरंच ते नारी शक्तीसाठी, नारी न्यायासाठी तुमची भूमिका कशी होती, की तुम्ही महिलांचं शोषण करणाऱ्या दलाल तर नाहीयेत असा प्रश्न आता आम्हाला पडायला लागलेला आहे। ज्या वेळेस तुमच्या सोयीचं असतं त्यावेळेस तुम्ही योग्य बोलता आणि जिथे सोयीचं नसेल तिथे तुमच्या तोंडाला कुलूप पडलेलं असतं। तुम्ही महिलांसाठी खूप बाजू घेता असं तुम्ही दाखवता, मात्र तुमच्या जिथं सोयीचं नाही, जसं की मणिपूरच्या महिला नग्न अवस्थेत दिंड काढली तिथे भाजपचं सरकार होतं, त्यावेळेस तुमच्या तोंडाला कुलूप लागलेलं होतं। ज्या विनेश फोगाट कुस्तीपट्टू ब्रिजभूषण हा बीजेपीचा होता तिथे तुमचे तोंडातनं ब्र शब्द बाहेर आला नाही। महाराष्ट्रात जे प्रकरण घडलं संपदा मुंडेचं त्याच्यावर तुमच्या तोंडातनं ब्र शब्द आला नाही। त्यामुळे जिथे तुमचं सोयीचं असतं, सोयीस्कर वाटेल तिथेच तुम्ही बोलता आणि जिथे सोयीस्कर नसेल तिथे मात्र तुम्ही बोलायचं टाळता। ही तुमची भूमिका आहे। त्यामुळे स्पष्ट असू द्या ताई, महिला नारी ही कुठलीही असो, एका गावातली असो, शहरातली असो, राज्याची असो किंवा देशाच्या कुठल्याही जगाच्या पातळीवर कुठल्याही देशाची असो, आणि विशेष करून समजा ती एप्स्टीन मधील जरी असेल, एप्स्टीन फाईल मध्ये तर खूप छोट्या मुली होत्या, तर त्या नारीच होत्या, महिलाच होत्या, पण तुम्हाला विसर पडला। तुम्ही त्याच्यावर सुद्धा बोललं पाहिजे, मात्र तुम्ही तिथे बोलताना दिसल्या नाही, तुमच्या तोंडाला कुलूप पट्टी। त्यामुळे आम्हाला न्यायव्यवस्थेवर अजूनही विश्वास आहे। जे काही न्याय मिळतो महिलांना ह्या आमच्या अधिकाऱ्यांमुळे, त्यांच्या समाजासाठी काहीतरी काम करायची त्यांच्यात प्रामाणिकपणा असतो, म्हणून ते कुठेतरी हे प्रकरण बाहेर येतात आणि महिलांना, मुलींना न्याय मिळतात। तुमच्या 2 शब्दाने तुम्ही जर व्यक्त झालात त्याच्यामुळे न्याय मिळत नाही। उलट आता आम्हाला प्रश्न पडायला लागलाय या प्रकरणावरनं रघुनाथ कुचिकच्या, की तुम्ही महिलांसाठीच्या खरोखरच महिला न्यायासाठी देणाऱ्या तुम्ही महिला आहात की महिलांचं शोषण करून त्यांचं दलाली करतात, हा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। आणि तुमची लायकी नसताना तुम्ही एका अशा महिलांवर बोलता, आमच्या काँग्रेसच्या सोनियाजी गांधी, आदरणीय सोनियाजी गांधी, ज्यांनी देशाची संस्कृती जतन केली, देशासाठी त्यांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा महिलांवर सुद्धा तुम्ही
तुमच्या तोंडातून गटारीसारखे घाण शब्द बाहेर काढता. धिक्कार असो तुम्ही महिला असल्याचा. महिला आहात तर महिलांचा सन्मान करायला शिका आणि स्वतःची पद, खुर्ची आणि सत्ता ह्याच्या पलीकडे जाऊन महिलांसाठी मनातून खरोखर न्यायानं लढा आणि त्यांना न्याय द्यायचं बघा. पण मात्र तुमच्याकडनं ही अपेक्षा होणार नाही. तुमच्याकडनं तुमच्या मनुवादी विचाराला ते शोभणार नाही. त्यामुळे तुम्ही कदापि महिलांच्या बाजूने भूमिका घ्याल असं वाटत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.